मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यात असणारं तळेगाव या ठिकाणी आहे. आणि आपल्यासमोर आहे सम्राट आणि सम्राटचे मालक हबीबभाई, जे एक नेहमी शांत संयमी गाडा मालक म्हणून ओळखला जाता. आणि सम्राट पण आपल्याला जर त्याचं पळ बघितला असेल बऱ्याच लोकांनी पुसेगावच्या मैदानात, तर एक अगोदरची जी गती होती सम्राटची, ती गती आपल्याला कुठेतरी बघायला मिळाली. राजा आणि सम्राटची गाडी पुन्हा पळताना दिसली. जवळपास 2-3 मैदान झाले, चांगली गाडी पळती आहे. पण काय होतं आहे सविस्तर विचारू. हबीबभाई नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीने गाडी पळाली त्या दिवशी? गाडी चांगली पळाली. थोडी सुट्टीतच थोडी गाडी फसली होती. हां हां. बैला थोडा इसळा मारला होता, पण जसं राजा पहिल्यानं साथ देत होता तेवढी साथ नाही दिली. चालूच असतं, एक बैलामुळं थोडं गाडीनं मार खाल्ला. सम्राटचं कुठलं पहिलं मैदान होतं की त्यात राजा आणि सम्राट ही गाडी पळाली आणि तिथून तुम्हाला प्रसिद्धी मिळाली? तिथूनच ते 5 लाखाचं वडगावचं मैदान झालं ना, वडगाव हवेलीचं. हो. तिथून एक कुठंतरी टर्निंग पॉईंट भेटला आणि राजा आणि सम्राट याच्यामुळं तुम्हाला कुठंतरी ओळख निर्माण झाली महाराष्ट्रभर. आज तीच ओळख टिकून ठेवायचं म्हटलं तर तुम्हाला पुन्हा राजा आणि सम्राट ही जोडी पळवावं लागली. सलग आता हे किती मैदान तुम्ही ही गाडी पळवली? आता यावर्षी सलग दोन मैदानं पळाली मी गाडी. 2 मैदान पळाली. याच्या अगोदर कुठं पळाली? नाही, बऱ्याच दिवसानं गाडी नाही पळाली. 2-3 मैदान 3 मैदान पळाली आणि समजा वडकीला पण हीच गाडी पळाली होती. हो, काढायला लागली होती गाडी वडकीला. सम्राटला काय झालं होतं मागं नेमका? म्हणजे गाडीचा तुम्ही लय मोठा प्रॉब्लेम होता. पुन्हा पायाचा बी आणि पोटात बी प्रॉब्लेम आहे बैलाच थोडा. जरशी पन्नी खाल्ली ना बैला ना, बरं पण त्याच्यामुळं ना बैल ढसकतो. बैल अजून सांगावं तसं जर क्लिअर झालं ना, हां हां, तर बैल एकच नंबरात पाळणार. कुठल्या पायाला अडचण होत त्याच्या? त्याचा डावा पाय. डाव्या पायाला काय झालं होतं नेमकं? ते काही नाही, आपण गट्टेवाडीला पळालो होतो. तो मावरा थोडासा गड्डे होते काय, बैल शेमी काढा बैलानं आणि बैल डायरेक्ट लांगडायला लागला. हां हां. आपला बाकासूर आणि ते एका शेमीत लागेल होते. बरं. तिथे लय बैल ताकदीनं पळाला. काहीतरी मधी बैलाला जे आहे ना, पळता पळताच काहीतरी ठोका बसला. बरं. तर बैल शेमीला तेवढा पळाला नाही तिथे. पुसेगावच्या मैदानात परत तुम्ही निर्णय घेतला. वडकीचं मैदान त्या ठिकाणी पराभव झाला आणि पुसेगावच्या मैदानात पण निर्णय घेतला गाडी पळवायचा. किती वेळा गटात पळाली होती गाडी? ती आपली 65 मध्ये. 65 मध्ये. हो. तास कुठला होता? तास काढानाच होती 65ला. काढा नव्हती? हो, काढानाच होती. काढाना असून सुद्धा पळाली गाडी? हो, काढाना सुद्धा अंतरान गाडी लागली. आणि सेमीला कुठल्या सेमीत होती? सेमी 7व्या सेमीत होती. 7 नंबर तास. 7 नंबर तासावर. ते पण जवळपास कडच म्हणावं लागेल. हां. आणि सेमीला माझ्या मते ज्या आदत वासरांनी किती असं रचला हो. पुसेगावच्या मैदानामध्ये गेल्या 78 वर्षात जे रेकॉर्ड कोणाला करता आला नाही ते नाही नाही, रेकॉर्ड ते तर आदात मध्ये आता पळाले. शेवटी पळाले म्हणजे पळालेच म्हणावं लागेल ना त्याला. आणि आदात मध्ये त्याने इतिहास घडवून ठेवला. बरेच बैल करते बा ओपनच्या महिन्यात मोठमोठाले बैल तर नंबर करते. पण असा इतिहास घडला समजा ते का आदातनं आजपर्यंत 78 वर्ष झाले, आजपर्यंत असा इतिहास आहे त्याचा का आदातमध्ये 1 नंबर नाही झाला. तो इतिहास न मोडण्यासारखा झाला. आणि होणार बी नाही इथून मोर इतिहास असा. शक्यच नाही. पुसेगावला आदातमध्ये 1 नंबर करणं एवढं जोग नाही. पुरे अवल महाराष्ट्राचे बैल राहतील. बरोबर आहे. हो, कारण मातब्बर नंदी राहतात सगळे. आणि 1100-1200 गाड्यांमधून सगळे कर्नाटक पासून बैल येते तिथे. इतके पुसेगावचं मैदान म्हणजे एकच नंबर. सम्राटचं हे पहिलं मैदान होतं पुसेगावचं की याच्या अगोदर पण गेला होता? नाही, पहिलाच मैदान होतं. तुमचं पण पहिलं मैदान असेल पुसेगावमध्ये. हो हो. कशा पद्धतीने बघतात पुसेगावचं मैदान? पुसेगावचं मैदान सारखं मैदानच नाही. मग एवढी शिस्ती कोणत्याच मैदानाला नाही. एवढं मोठं मैदान आणि एवढी पब्लिक सांभाळणं म्हणलं जोग नाही. आता योगायोगाने जो सेमी लागला त्यात सचिन आणि लक्षा आणि राजा आणि सम्राट टॉपचेच सेमी लागला होता ना. ह्या दोन्हीच गाड्या जवळपास बऱ्याच अंतराने पुढे होत्या. हो हो हो. आणि कदाचित सम्राटला त्या ठिकाणी जर गळा चांगला मिळाला असता. मग ते काय शेवटी नशिबाच खेळ आहे. त्याचं नशीब होतं, त्याला 1 नंबर त्याच्या नशिबात लिहिलं होतं. शेवटी आपण म्हणाले एक बैलनी पळाला, एक पळाला. नशिबाची साथ लागत त्याला. त्याचं नशीब जोरावर होतं, त्याच्या नशिबानं त्याचा 1 नंबर झाला. ते तर आहेच. हां.
शाहिद भाईचे आणि तुमचे संबंध आहेत घरातले संबंध जवळचे? आमच्या जवळचेच संबंध आहे. आता ते हमेशा आम्हाला फोन करते, आम्ही त्याला फोन करतो. काय अडचण नाही, आमच्या घरचेच माणसं आहे ते. आता सम्राट ज्या पद्धतीने पळतोय, काय वाटतं बरं कोणाच्या गळ्यात सम्राट पळायला पाहिजे की पळण आता त्या मैदानात पुन्हा एक इतिहास होईल? पळण चांगल्याच पायऱ्यात पळताना दिसन तुम्हाला. बरं. काय केलं तुम्ही बरं? कारण आता हा पण प्रश्न आहे की जर बैल रिवास आला तर त्याला योग्य पद्धतीने उपचार झाला पाहिजे. बैल थोडा प्रॉब्लेम होतात लय, आम्ही बैल दाट आणला नाही ना. आम्हाला माहित होतं बैलाला थोडा प्रॉब्लेम आहे, तेवढा मैदानात काढा बी नाही आम्ही त्याला. मग त्याच्या पोटात जी कॅरी बॅग गेलेली ती कॅरी बॅग अजून बी ते दूरच नाही ना, ते तेवढं काम दूरच झालं ना. हां हां. तर बैल याच्यापेक्षा जास्त गती लावणार. बरं. बैलाच्या तेवढी पन्नी जर निघली ना पोटातली तर बैल लय पळणार अजून. आता इथं बघितलं तर हे पाठीमागचं तुमचं घर आहे हां. मित्रांनो, बघा पत्राचं घर आहे. आणि हे हा प्लॉट कोणाचा आहे? मग हा दुसऱ्याचाच आहे पला. दुसऱ्याच्या प्लॉटवरती शेती वगैरे तुम्हाला? शेती थोडी आहे, 5 एकर शेती. बरं. मग शेतामध्ये बांधत नाही का बैलांना? नाही, इथंच गावातच बांधतो. गोठा इथंच आहे. कसं नियोजन असतं गोठ्यावर इथं? नियोजन काय चांगलं असं पद्धतीने नियोजन राहतं. हां हां. नाही, गोठ्यावर काय काय असतं त्याला दिवसभरात? कसं सकाळी त्याचं नियोजन म्हणजे लय खायला नाही घालत त्याला आम्ही. बरं. फक्त सकाळ संध्याकाळ. वैरण म्हणजे लय कमी घालतोय मी त्याला. छोटा राजा पण दाखवा थोडा, हां कारण आता दोन्ही बैल चर्चेत आहे. हां हां छोटा राजा पण चर्चेत आलेला आहे. हां. छोटा राजा होता पुसेगावला? नाही त्याला नाही नेलं मग. बरं. नाही. त्याच्याविषयी काय सांगाल? किती वर्षाचा झाला तो आता? हे नेमकंच यानं दात लावला आज. दात लावला? हो, आदात होता आजपर्यंत. बरं. नेमकाच दात लावला. दुसरा झाला म्हणावं लागला. हां. आता जे 24 तारखेचं मैदान येत आहे हो, पळताना दिसन. जांभळीचं, त्या 24 मैदानात तारखेला चांगला पायरा आहे राजाला बी. आणि सम्राट? सम्राटला बी चांगला टॉपचाच पायरा आहे. हां हां. 1 नंबराचाच पायरा आहे सम्राट. चांगल्याच पायऱ्यात पळताना दिसन तुम्हाला. बरं. सम्राटची अंगगाठी बघा मित्रांनो, ज्या पद्धतीने बैल तयार झालेला आहे सध्या. आणि अगोदर आपण एक मुलाखत केली होती, त्या मुलाखतीत जाऊन बघा मुद्दामून बैल कसा होता. आज फिटनेस बघा कशी झालेली. आणि जर ज्या लोकांनी पुसेगावच्या मैदानात सम्राटची आणि राजाची गाडी पळताना बघितली असेल त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा की सम्राटचं पळ कसा वाटला. कारण जी पूर्वगती होती त्याची ती कुठेतरी त्याला प्राप्त झाली. भैया, सम्राटला आणि छोट्या राजाला यांना खुराक एकच असते का? हो, एकच असते. काही अदलून बदलून देता? नाही सारखीच खुराक असते. सारखंच खुराक. हो. याचं मग फेऱ्याचं वगैरे कसं करता तुम्ही? फेऱ्यात आता सध्या घोड्यातच घेतो फेरे. आता मैदान तर कमी करता, जवळपास 3 फेऱ्यातच पळवता हो. का सेकंदात पण पळवता? नाही, पळतो सेकंदात पण. आता 3 फेऱ्यात लय बैलाची आवाज होती ना, त्याच्यामुळं सेकंडला नाही काढत नाही मग. बरोबर. चालतं. नक्कीच सर्वांना प्रतीक्षा राहील एक चांगल्या पायऱ्यामध्ये सम्राट दिसायला पाहिजे, हीच अपेक्षा राहील. चालतं भैया, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.